नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. मी आज तुमच्यासाठी असो अनुभव घेऊन इलोय की एका मुलीसोबत लोकल ट्रेनमध्ये असो काय भयंकर प्रकार घडलो हा. तो ऐकल्यानंतर तुमचे हात पाय थरथरल्याशिवाय रवायचेच नाही. आणि हो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात तर समजात की त्या मुलीसोबत नक्की काय घडला. चला तर मग अजिबात वेळ न घालवता या भयंकर गोष्टी आपण सुरुवात करूया. ह्यो प्रकार माका आज सुद्धा आठवलो की छातीत धडधडता. मी इंजिनियर कॉलेजमधून इंटर्नशिप करत होतोय. रोज लोकल ट्रेनमधून अपडाऊन. तो दिवस साधारण मंगळवार आणि वेळ होती रात्री 9:15च्या आसपास. पाऊस पण नुकतोच थांबलेलो. स्टेशनवर नेहमीसारखी गर्दी नाही होती. प्लॅटफॉर्म नंबर 6. ह्यो प्लॅटफॉर्म नेहमीच माका थोडं वेगळं वाटायचो. दिवसा काय नाही, पण रात्री इथे उभ्या राहिला की काहीतरी वेगळाच वाटायचा. एक अमानवी चाहूल माका लागल्यासारखी वाटायची. मी फोन काढून किती वाजले ह्या बघत होतोय. तेवढ्यातच माका कोणीतरी मागून हाक दिली. एक्सक्यूज मी. मी मागे वळलोय. माझ्या समोर एक मुलगी उभी होती. साधारण तिचा वय 20-21च्या आसपास होता. तिचे कपडे साधे आणि ओले केस होते आणि ती माका खूपच घाबरलेली वाटत होती. आणि मनाक लागली, माका आता सीएसटीक जाऊचा हा. हीच ट्रेन येता ना? तिचो आवाज थरथरत माका वाटत होतो. मी तिका सांगितलंय, हो हीच येता, पण पुढची ट्रेन 10:05ची हा. तेव्हा ती थोडी शांत झाली. थँक्यू. मी पहिल्यांदाच अशी एकटी प्रवास करतोय. तर मी होकारार्थी मान हलवलंय. स्टेशनवर असे गप्पा नेहमीच होतात. मनान फार मी लक्ष देऊक नाय. पण एक गोष्ट माका जरा खटाकलीच. ती खूपच नर्वस वाटा होती. इतक्या की दर 2 मिनिटाक मागे वळून बघायची, जणू कोणतरी तिचो पाठलाग करता. काय प्रॉब्लेम हा काय, असं मी तिका सहज विचारलंय. तर ती क्षणभर गप्पच झाली. मग हळू आवाजात म्हणाक लागली, माका वाटता कोणतरी माझ्या मागे हा. मी आजूबाजूक बघितलंय. 2 ते 3 लोक, एक झोपलेलो कुली आणि एक सिक्युरिटी गार्ड थैसर लांबवरच उभो होतो. मग इथे कोण नाही हा, असं मी तिका सांगितलंय. पण ती मात्र शांतच रावाक नाय. तेवढ्यात अनाऊन्समेंट झाली. CST लोकल अरायव्हिंग ऑन प्लॅटफॉर्म नंबर 6. ट्रेन येताना नेहमीचो आवाज आणि वाऱ्याचो झोत आणि लोकांची हालचाल. आम्ही ट्रेनमध्ये चढलो. लेडीज कंपार्टमेंट फुल होता. मनान ती जनरल कंपार्टमेंटमध्येच चढली आणि मी सुद्धा त्याच डब्यात होतोय. ट्रेन हळूहळू वेग धरूक लागली. पहिले 2 स्टेशन नॉर्मल गेले. मी आपला फोनमध्ये गुंतलेलोय. अचानक माका असा जाणवाक लागला, माझ्या मागे उभो असलेलो एक माणूस, डोक्यावर कॅप आणि तेचो माका अर्धवट चेहरो दिसावतो. तो माणूस त्या मुलीच्या जवळ सरकत होतो. मी काय बोलणार तेवढ्यातच ती मुलगी माका हळू आवाजात सांगाक लागली, तो जातो. तर मी विचारलं, कोण गो? तर ती म्हणाली, स्टेशनपासून तोच माझ्या मागावर हा. माझं लक्ष त्या माणसाकडे गेलो. तो आमच्याकडे पाहतच नव्हतो, पण त्याचा हात रेलवर घट्ट पकडलेलो होतो. नखातेची काळी पडली होती आणि बोटांवर जखमा झाल्यासारख्या खुणा होत्या. हळूहळू परत ट्रेनने वेग पकडल्यान आणि पुढचा स्टेशन इला. लोका सगळी उतारली, पण तो माणूस काय उतारलो नाही. त्या मुलीचा काळीज जोराजोरातच धडधडत होता आणि ती जोरजोरात धापा टाकत होती. मी घाबरतोय असं माका ती सांगाक लागली. मी तिका सांगितलं, पुढच्या स्टेशनला आपण उतराया आणि गार्डकडे जाऊया. तिनं पटकन मान हलवल्यान आणि पुढच्या स्टेशनला ती लोकल थांबली. आम्ही लवकर उतराक घेतलं आणि तेवढ्यातच
तो सुद्धा माणूस उतारलो. माझ्या पोटात गोळच इलो. प्लॅटफॉर्मवर फारशी लोकंसुद्धा नाही होती. फक्त 2 ते 3 प्रवासी आणि एक बंद असलेलो टी स्टॉल. मी चालण्याचं जरा वेगच वाढवलंय आणि ती मुलगी माझ्या मागसूनच चालत येत होती. तो माणूस आमच्या तर मागेच होतो. तुका खात्री हा ना, ह्यो तोच माणूस हा, असं मी तिका विचारूक लागलंय. तिनं म्हटल्यान हो, आणि ह्यो पहिल्यांदाच नाही हा, असं बोलाक लागली. तेव्हा मी जरा थांबलंय. ती थांबली ना, चालता चालताच माका सांगाक लागली, गेल्या आठवड्यात मी ह्या स्टेशनवरून घरी जायत होतंय आणि ह्योच माणूस हा जो माझ्या मागे ट्रेनमधून उतारलो आणि मी तेव्हा पळालोय. पण आज तो परत दिसलो हा. त्या क्षणी माका कळला ह्यो प्रवास साधो नाही हा. आम्ही ब्रिजकडे वळलो. ब्रिजवर पिवळं उजेड आणि खाली काळोख होतो. मधोमध पोचताच ती मुलगी अचानक थांबली. गो काय झाला, असं मी तिका सहज विचारलंय. ती जरा खाली ट्रॅककडेच बघत होती आणि ती एकदम शांतच होती आणि मनाक लागली, तो आता आपल्या मागे नाया. तर मी लगेच मागे वळून बघितलं, पण प्लॅटफॉर्म तर रिकामी होता. पण तेवढ्यात पायऱ्यांवरून वर येण्याचो बुटांचा आवाज आमका ऐका गेलो. माझे हातपाय थरथर कापतच होते. तिनं माझा हात घट्ट पकडलाय आणि बोलाक लागली, आज जर मी वाचलंय नाय तर माका कोणच वाचवूक शकणार नाय. आणि ह्या ऐकून माका समजला, ही मुलगी फक्त घाबरली नाया, ही मुलगी काहीतरी माझ्यापासून लपवता. मी तिका सांगितलं, आपण सिक्युरिटीकडे जाऊया. तिनं मान हलवल्यान तेवढ्यातच मागून येणारा आवाज थांबलो. अचानक संपूर्ण वातावरणात शांतता पसरली. मी पायऱ्यांकडे बघितलं, पण माका कोणच दिसत नव्हता. तो गेलो काय, असं त्या मी मुलीक विचारलंय. तिनं मान खाली घालून सांगितल्यान, नाय, तो कधीच असं सरळ जायत नाय. ह्या ऐकून माका काय करूचा ताच सुचत नाही होता. आम्ही हळूच पुढे चालाक लागलो. ब्रिज उतरान दुसऱ्या बाजू गेलो आणि तेवढ्यातच माका एक आवाज इलो. तू माका ओळखलं नाहीस काय? ती आणि मी दोघा जणांना जरा थबाकलवच आणि तोच माणूस आता आमका स्पष्ट दिसलो होतो. कॅप खाली ओढलेली, डोळे लालसर आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होता. हे मुली, इतकी पळापळ कशाक करतस? असा तो आपल्या आवाजात बोलाक लागलो. मुलगी मागे सरकली आणि मनाक लागली, माका सोड, मी काय नाही केलंय. मी पुढे येऊन म्हटलंय, ए नीट बोल, नाहीतर पोलिसांका फोन करतलय. त्याच्यावर तो हसलो. पोलीस इथे आणि यावेळेक? असा माका काय काय सांगाक लागलो. त्याच्या हसण्यात माका काहीतरी चुकीचा वाटत होता. तो माझ्याकडे बघून म्हणालो, तुका माहित हा काय, तू खय अडकलस? माझ्या तोंडातून शब्दच बाहेर निघत नाही होते. तो माणूस मागे वळलो आणि अंधारात खय नाहीसोच झालो. मुलगी आपली थरथरत उभी होती. मी तिका सांगितलं, चल आपण बाहेर जाऊया. आम्ही स्टेशनच्या बाहेर इलं. ऑटो स्टँडजवळ ऑटोसुद्धा नाही होती आणि मी तिका विचारूक लागलंय, तुझं घर खया? काही सेकंद ती शांत रवली. मग माका सांगितल्यान, मी घरी जात नाही होय. मी जरा थांबलंय आणि तिका सोयीन विचारूक लागलंय, मग तुका खय जावचा? ती माझ्याकडे बघून सांगाक लागली, माझं घर आता नाया. त्या वाक्यानंच माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. काय सांगतोस? आणि ती मुलगी जोरजोरात रडाक लागली. माझं नाव अंजली असा. गेल्या महिन्यातच याच स्टेशनजवळ माझा ॲक्सिडंट झाला. मी जरा गोंधळलंयच. ॲक्सिडंट? पण तू इथे कशी काय उभी असस? ती जराशी हसली आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊक लागला. आणि मी तिका विचारलंय, तो माणूस नक्की कोण हा? त्याच्यावर तिनं सांगितल्यान, तो ड्रायव्हर होतो. त्या रात्री ड्रायव्हिंग करत होतो आणि तो गाडी घेऊन येता येता मी त्याका धडाकलंय. माझं तिथेच मृत्यू झालो आणि तो ड्रायव्हर मात्र पळून गेलो. त्यावर माझो श्वासच अडकलो. माका काय बोलूचा आणि काय करूचा
ह्याच सुचत नाही होता. आणि माका त्या मुलीन ह्या पण सांगितल्यान आज माझो 40वा दिवस असा. माझ्या अंगावर एकदम सारकन काटो चिलो. पण माका आता काय करूचा, खंय जावचा अजिबात काही एक सुचत नाही होता. आणि मुलगी आपण सांगाक लागली, तो माणूस माका रोज दिसता. मी एक पाऊल मागे गेलोय. माका फक्त एवढाच हव्या होता. तिनं पुढे सांगितल्यान कोणीतरी माझ्यासोबत ह्यो प्रवास पूर्ण करावं. तेवढ्यात दूरवरून पोलिसांचो सायरनचो आवाज आमच्या कानावर इलो. मी क्षणभर डोळे मिटलय आणि डोळे उघडलय तर ती मुलगी थंयसून खंय नाहीशी झाली होती काय माहिती. फक्त प्लॅटफॉर्मवर पडलेलो एक जुनो ID कार्ड आणि त्या ID कार्डवर लिहिलेला होता नाव अंजली, डेट ऑफ डेथ 1 महिन्याआधी. पोलीस इले आणि मी पोलिसांका हे सगळं प्रकार सांगितलंय. त्या पोलिसांनी माका सांगितल्याने की तू पहिलाच नाहीस. इथे अनेक लोक सांगतात एका मुलीसोबत शेवटचा प्रवास केल्याची घटना. आज सुद्धा रात्री लोकल पकडताना प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर उभं रावला की माका कोणतरी हळू आवाजात विचारता, हीच ट्रेन येता ना? आणि त्या पोलीस ऑफिसरान माका जाता जाता एवढाच सांगितल्यान की घरी जा आणि ह्यो विषय विसराचो प्रयत्न कर. पण काही गोष्टी अशा असतात जे विसराक पण येणार नाही. त्या रात्रीनंतर मी काही दिवस लोकलने प्रवास केलायच नाही. कॅब किंवा बस काहीही चलात, पण ट्रेन माका नको. पण 1 आठवड्यानंतर ऑफिसकडून मेल इलो की तुझी नाईट शिफ्ट लागली हा. माका परत लोकलशिवाय पर्यायच नाही होतो. तोच रूट, ताच स्टेशन आणि तोच प्लॅटफॉर्म. मनात एकच विचार की ती माका परत दिसली तर. ट्रेन येऊक अजून वेळ होतो. प्लॅटफॉर्मवर मोजकेच लोक होते आणि तेवढ्यात माझ्या कानाजवळ एक हळूच आवाज इलो. तू इलोस? मी दचकान मागे वळलोय, पण मागे तर कोणच नाही होता. माझ्या छातीत धडधडणी भरली. ट्रेन इली. मी पटकन जनरल कंपार्टमेंटमध्ये चढलोय. दाराजवळच उभ्या राहिलोय. ट्रेन सुटली. पहिला स्टेशन इला, दुसरा स्टेशन इला. सगळी स्टेशन एकदम नॉर्मलच वाटाक लागली. मी स्वतःक समजावत होतोय की या सगळ्या डोक्यातून काढून टाक. तेवढ्याच समोरच्या काचेत माका एक रिफ्लेक्शन दिसला. अंजली माझ्या बाजूकच उभी होती. यावेळी ती घाबरलेली माका अजिबात दिसत नाही होती, पण शांत मात्र होती. शेवटचो भाग रावलो हा असा माका तिनं सांगितल्यान माझो आवाज बाहेर फुटतच नाही होतो. आणि ती मनाक लागली त्या ड्रायव्हरबद्दल, तो अजूनसुद्धा रोज या ट्रेनने प्रवास करता. त्याने माझा रक्त गोठलाय ना असा ती माझ्यावर बघून मनाक लागली. मी आजूबाजू बघितलंय तेव्हा तोच माणूस माका परत दिसलो. तशीच कॅब घातलेली आणि मान खाली घातलेली. तो माझ्याकडे बघत नाही होतो, पण हसत मात्र होतो. अंजली हळूच पुढे गेली आणि तो माणूस अचानकच घाबरलो. नको, माका सोडा असं तो स्वतःशीच पुटपुटत होतो. सगळी लोका त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होती. अंजली त्याच्या समोरच उभी राहिली आणि म्हटल्यान, आज तुका उतरतले या स्टेशनवरसून. आणि ट्रेनचा अचानक इमर्जन्सी ब्रेक लागलो. लोका एकामेकावर आपटली. सगळंच गोंधळ उडालो. तो माणूस तोल जाऊन दाराकडे गेलो आणि पुढच्या क्षणी तो ट्रेनच्या खाली सुद्धा पडलो. सगळी लोक आरडाक लागली. मी लवकर दाराजवळ गेलोय. तो माणूस हालचाल सुद्धा करत नाही होतो. आणि परत पोलीस इले, ॲम्ब्युलन्स इली. कोण मनाक लागला की त्याका हार्ट अटॅक इलो आसात. मी मात्र मागे वळलोय आणि बघतोय तर माझ्या मागे अंजली नाहीच होती. फक्त काचेत एक शेवटचा रिफ्लेक्शन माका दिसला की ती हसत होती. त्या दिवसानंतर मी अजूनसुद्धा लोकलने प्रवास करतोय. पण एक नियम हा, रात्री प्लॅटफॉर्म नंबर 6वर कोण मुलगी एकटी उभी दिसली तर मी त्याच्यासमोरसून नजर खाली करून जातोय. धन्यवाद. ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो या तुम्ही माका कमेंट करून सांगा. आणि ह्यो भयंकर अनुभव तुमका आवडलोच असतलो. त्यामुळे या व्हिडिओक लाईक नक्की करा. अजून रावलाच असात तर सबस्क्राईबसुद्धा करून टाका.
आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका भूताचे व्हिडिओ जर बघूक आवडत असतील तर ह्या चॅनलची लिंक त्यांका पाठवून द्या. चला तर मग भेटाया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.